नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज भाग 9. आमच्या सांत्वनासाठी येणाऱ्या माणसांची वर्दळ 3-4 दिवस अजिबात कमी झाली नाही. 5व्या दिवशी दुपारी साहेब माझ्या भेटीला आले. बयो मला सांगायला वरती आली. तिला मी विचारलं, एकटेच आहेत की त्यांच्याबरोबर आणखीन कोणी आहे? नाही, एकटेच आहेत. बैठकीच्या खोलीत आहे का कोणी? नाही. मग साहेबांना बैठकीच्या खोलीत बसायला सांग, मी 5-6 मिनिटात येतेच खाली. बयो जिन्याकडे वळल्याबरोबर मी बाथरूममध्ये शिरले, वॉश घेतला, आरशात बघितलं, केस हातानेच सारखे केले, पातळ सोडलं, पुन्हा नेसलं आणि मग खाली गेले. बैठकीवर जाऊन बसल्यावर साहेबांना शांतपणे विचारलं, बोला काय खबर? परवापासून गाड्या भरून जायला लागलेत. चोर मंडळी या संधीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत असं तुमच्याप्रमाणे मलाही वाटलं होतं. मंडळी गाफील असतील, आपण या संधीचा फायदा घ्यायला हवा असं माझं मत आहे. मी तिकडे नाही येऊ शकणार साहेब. चालेल ना, तू फक्त शितोळे साहेबांना फोन कर, मी त्यांना भेटतो. जे काही ठरेल ते तुला फोनवरनं कळवतो. ठीक आहे. मी लगेच शितोळे साहेबांना फोन लावला. आम्ही त्यांना अगोदर कल्पना देऊन ठेवलेली होतीच. दुपारचे ते घरी असल्यामुळे त्यांच्याशी सविस्तर बोलता आलं. शेवटी तेच म्हणाले, आम्हाला असली गिराईकं पाहिजेच असतात वैशाली. तुमच्या कोरडे साहेबांना लगेच माझ्याकडे पाठवून दे. 5 वाजेपर्यंत मी घरीच असणार आहे. आता लगेच पाठवते. परवा अनुराधा आली होती, तुम्ही भेटायला येणार आहात असं म्हटली. हो, येणार होतो पण नाही सवड मिळाली. उद्याही नाही जमणार. परवा मात्र निश्चित येऊन जाईल. 10व्याला नाही येणार? अनुराधा आणि तिची आई येणार आहे. मला सवड मिळण्यावर अवलंबून आहे, आता नक्की नाही सांगू शकत. फोन बंद केल्यावर मी साहेबांना म्हणाले, तुम्हाला लगेच तिसगावला निघायला हवं. 5 वाजेपर्यंत शितोळे साहेब घरी असतील. हो, मी निघतो लगेच. 5 वाजता साहेबांचा फोन आला. मी दिवाणखान्यात होते. मोबाईल कानाला लावून बाहेर गेले. त्यांनी माहिती दिली, रेड आजच टाकायचे. मुद्दे मला सकट गाड्या पोलीस स्टेशनमध्ये आणायचे आहेत. ड्रायव्हरांचे जाबजबाब घेतल्यानंतर दिवस उगवायच्या आत श्रीधर गुंजाळ आणि गुलाबराव काळे यांना जेरबंद करून आणायचे आहे. त्यांनी जर संजयचं नाव घेतलं तर त्याला अटक करता येईल. शितोळे साहेबांनी तुम्हाला किती वाजता बोलवलं आहे? 8-8:30 वाजता. कोणाला तरी बरोबर घेऊन या म्हणाले. 2 कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये पुढे जातील. क्रशरच्या उत्तरेला जी ठाकरवाडी आहे त्या ठाकरवाडीच्या फाट्यावर ते दबा धरून बसतील. गाड्या क्रशरकडे गेल्याबरोबर ते शितोळे साहेबांना फोन करतील. कौसल्या नदीच्या पुलावर गाड्या अडवायचा प्लॅन आहे. तुम्ही कोणाला बरोबर नेणार? प्रशांत साहेबांना. त्यांनी यायचं कबूल केलं आहे. तुझ्या अगोदर मी त्यांना फोन केला होता. 8 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला येतो म्हणालेत. तुम्ही इकडे येऊन परत जाणार आहात का? नाही, मी कापड दुकानात थांबणार. उद्या सकाळी तुझ्या भेटीला येईन. तुमच्या जेवणाचं काय? अण्णांना सांगू? नाही, नको, मी जेवीन हॉटेलमध्ये. वर्तमानपत्रात बातमी छापून यायला पाहिजे. येईल, शितोळे साहेबांना सांगून ठेवलं आहे मी. सकाळी लवकर या, मी वाट बघत असेन. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता साहेब प्रशांत साहेबांच्या बरोबर आले. आंघोळ उरकून मी नुकतीच दिवाणखान्यात येऊन बसले होते. दोघांना जोडीनं आलेलं बघून मी आश्चर्यानं विचारलं, प्रशांत साहेबांची कुठे भेट झाली साहेब? मी रात्री यांच्याकडे मुक्कामी होतो. हो, बसा ना. बयो, काय अक्कासाहेब? बयो, 2 कप चहा घेऊन ये. आमचा चहा नाश्ता झाला आहे, प्रशांत साहेब म्हणाले. हो, म्हणून काय झालं? चहा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, काय खबर? मोहीम फते झाली आहे. दोघांनाही बेड्या घालून 6 वाजता पोलीस स्टेशनला आणलं. माराच्या भीतीनं दोघांनीही कबुली जबाब दिले. पण दोघांपैकी अजून तरी एकानंही संजयचं नाव नाही घेतलेलं. आम्ही इकडे यायला निघालो तेव्हा शितोळे साहेबांचा फोन आला होता. आणखीन काय सांगितलं त्यांनी? तुझा जबाब घेईपर्यंत त्यांची पोलीस कस्टडीतनं सुटका केली जाणार नाही. थोड्या वेळानं ते रोहन कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी जाणार आहेत. सगळे चेक श्रीधर गुंजाळ यांच्या नावानं काढले गेले. वर्तमानपत्रात बातमी फोटो सकट उद्या सविस्तर छापून येईल. त्या दोघांचा आणखीन एक हस्तक आहे, त्याचा शोध चालू आहे असं आम्ही मोघम छापायला सांगितलं आहे. फोटो तुम्ही दोघं असणार आहात का? आत्यंतिक समाधानानं मी त्यांना विचारलं.
नाही, आम्ही रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनतनं बाहेर पडलो. फोटो आज सकाळी घेण्यात येणार आहे. प्रशांत साहेब, तुम्हाला जायची घाई नाही ना? नाही, थोड्या वेळानं माधुरी येणार आहे. जेवणं होईपर्यंत थांबणार आहे. काम आहे का काही? संतोष भाऊ, विशाल भाऊ, सतीश दादा, जयंता वगैरे मंडळी 11 वाजेपर्यंत येतील. सगळ्यांचे फोन झाले. तुमचा तेवढा लागला नाही. बिघडला आहे का? नाही, बॅटरी खराब झाली आहे. दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. हो, मामी कुठं आहेत? वरती. मंडळी येईपर्यंत मी मामींना भेटून येऊ? हो, चालेल ना. आणि साहेब, तुम्ही मंडपाची ऑर्डर दिली? हो, दिली. 3 फ्लेक्स छापायला टाकलेत. आचार्याला सांगून ठेवलं आहे. वर्तमानपत्रात आज जाहिरात देऊन ठेवायला हवी. दुपारी जाईन मी प्रेसमध्ये. नागेश्वर मंदिर, स्मशानभूमी आणि आरोग्य केंद्रासाठी देणग्या देण्याचं आईनं सांगून दिलं आहे. सगळं नियोजन व्यवस्थित करा. कुठे काटकसर नको. नियोजन करताना तू नसणार? नाही हो, माझं काय काम आहे? मी सगळ्यात लहान. तुम्ही ठरवाल ते आम्हाला मान्य असेल. तुमच्यात येऊन बसणं, तुम्हाला सूचना करणं अशोभनीयच नाही तर अयोग्यसुद्धा आहे. 2 दिवसांनी दुपारी 3-3:30 वाजता साहेबांचा फोन आला. तासभर विश्रांती घ्यावी म्हणून मी नुकतीच वरती माझ्या खोलीत गेले होते. मोबाईल कानाला लावला आणि म्हणाले, बोला साहेब. 15-20 मिनिटात मंडपाची गाडी येईल. मंडप कुठे घालायचं आहे ते कामगारांना सांगितलंच तर बरं होईल. मला तासाभराचं महत्त्वाचं काम आहे. मी 5 वाजेपर्यंत येतो. 5 वाजता मी वरती असेल माझ्या खोलीत. 2 विषयांवर मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आलात की सरळ वरतीच या. हो, चालेल. मोबाईल बंद करून उठावं लागलं. आळस घालवण्यासाठी वॉच घ्यायला लागला. साडी ठीकठाक करायला लागली. डोक्यावरनं कांगवा फिरवल्याबरोबर खाली जायला लागलं. दिवाणखान्यात आई, मावशी, आत्या, मामी बोलत बसल्या होत्या. आईने विचारलं, अगं तासभर पडणार होती ना, लगे आली वय खाली? मंडपाची गाडी येते एवढ्यात. बयोला हाक मारती का? काय काम आहे? कोठीतून टोपलं भर शेंगा आणायला सांगायच्यात. उद्या उपास आहे ना, बोलता बोलता फोडत बसतो. अगं मी आणून देते, त्यासाठी भयो कशाला पाहिजे? कोठीत जाऊन मी टोपलीभर शेंगा घेऊन आले. तेवढ्यात मंडपाच्या सामानाची गाडी आली. मंडप उभा करणाऱ्या कामगारांना खुणा करून दिल्यानंतर लगेच वरती गेले. पलंगावरचं बेडशीट झटकलं. कपाटावरची धूळ पुसून काढली. कोपऱ्यात 4-5 दिवसांची वर्तमानपत्र अस्ताव्यस्त पडली होती, त्यांच्या घड्या घातल्या. खोली झाडून काढली. पलंगावर विसावणार तोच पश्चिमेकडच्या उघड्या खिडकीतून थंडगार हवेबरोबर पावसाचे तुषार आत यायला लागले. खिडकी बंद करण्यासाठी जावं लागलं. मोठी सर आली होती, परंतु वाऱ्याच्या वेगामुळं 5 मिनिटात पूर्वेला निघूनही गेली. टाईमपास करण्यासाठी टेबलावरची सप्तरंगची पुरवणी उचलून मी पलंगावर जाऊन बसले. पुरवणीची पानं चाळत असताना साहेब वरती आले. त्यांना बघताच हातातली पुरवणी खाली ठेवली, सावरून बसले आणि म्हणाले, बसा ना. मी साहेबांना पलंगावर बसायची खूण केली होती, पण ते पलंगावर न बसता टेबलजवळच्या खुर्चीत बसले. त्यांच्या दृष्टीनं तेच योग्य होतं. माझी खोली काही बैठकीची खोली नव्हती. कोणी वरती आलं तर त्याचा नाहक गैरसमज. तुम्ही दुपारची विश्रांती घेता का नाही? नाही, सवय नाही. कंटाळा, थकवा येत नाही? मी काही इकडचा डोंगर तिकडे करत नाही. ऊन वारा पावसात तुमचीसारखी धावपळ चालू असते साहेब. मी आपलेपणानं म्हणाले. मी मोटरसायकलवरनं धावपळ करतो, ओझी वाहत नाही, कामानं माणूस झिजत नाही. नाही, झिजत नाही हे खरं आहे, पण खाण्यापिण्याची पर्वा न करता असं थंडी गारव्याचं. वैशू, सकाळी आई काय म्हणाली माहिती आहे? म्हणाली, वैशालीवर ब्रह्मांड कोसळलं आहे. तिचं कमी जास्त पाहायला, धावपळ करायला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आत्याचा मुलगा, मामांची मुलं आहेत, पण त्यांना त्यांचे व्याप आहेत. तुझ्यावर तिने फार मोठा विश्वास टाकला आहे. या संकटातून ती सावरेपर्यंत तू जीवाची पर्वा करू नकोस. साहेबांनी दाखवलेल्या या जिव्हाळ्यामुळे आपोआप उमाळा दाटून आला. डबडबत्या नेत्रांनी उठून उभे राहिले. 2 पावलं पुढं जाऊन पहिल्यांदा त्यांचे हात हातात घेत म्हणाले, ही वैशाली फार खचली आहे साहेब. स्वार्थानं भरलेल्या या जगात तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी निस्वार्थ मंडळी ठामपणे पाठीशी उभे आहेत, म्हणून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. बाबांच्या निधनापूर्वीपासून मला अनेक खडतर वाटा दिसत होत्या. मला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा वाटाड्या म्हणून मी तुमची निवड केली आहे. मला तुमच्या आधाराची फार फार गरज आहे साहेब. वैशू, मनुष्य जन्म माणसाला पुन्हा पुन्हा मिळत नाही.
तो एकदाच मिळतो. मला माझ्या जन्माचं सार्थक करायचं आहे. त्यासाठी मी पुण्यसंचय करतोय. तुमच्यासाठी मला चंदन होता आलं तर मला मोक्षप्राप्ती होणार आहे. साहेब, त्यांचे हात माझ्या हातातून सोडवून घेत म्हणाले. त्यांनी आपल्या भावना थोडक्यात व्यक्त केल्या. विषय आणखीन वाढवण्याची मला आवश्यकता नाही वाटली. त्यांना फक्त या निमित्तानं जाणून घ्यायचं होतं म्हणून मी फक्त सुरुवात करून ठेवली आणि मग म्हणाले, जाऊ द्या साहेब, या आसमानी संकटाचा मला विसर पडल्याशिवाय आपल्याला या विषयावर साधक बाधक चर्चा नाही करता येणार. मग कुठल्या विषयावर चर्चा करायची होती? सांगते की, बसा. पावसाची सर पुन्हा आलेली दिसते बरं का. पावसाची शक्यता गृहीत धरून मंडपाच्या छतावर पत्रे टाकण्याचा तुम्ही छान निर्णय घेतला साहेब. आपण आता गॅलरीत जाऊन बसलो असतो तर. नाही, 10-15 मिनिटांनी खाली जाऊ. पहिला विषय असा आहे की आपल्याला पहिल्यांदा श्रीधर गुंजाळच्या जागेवर तातडीनं एखादा विश्वासू सुपरवायझर नेमायला पाहिजे. हां, ती जबाबदारी मी आत्ता रघुवर सोपवली आहे. माझ्या इकडे तिकडे 1-2 चक्रा होतात. रघु फक्त 4वी-5वीपर्यंत शिकला आहे आणि तुमच्या मागे अवांतर कामं थोडी आहेत का? बरं, मग तुमचा काय विचार आहे? सुधाकर सध्या नोकरीच्या शोधात आहे. नोकरी लागेपर्यंत तुर्तास आपण त्याच्यावर ही जबाबदारी सोपवावी. अहो, मी स्वार्थ बघितला असं जग उद्या म्हणायला लागेल. नाही, जगाची पर्वा नाही हो मला. आपल्याला विश्वासू व्यक्तीची गरज आहे. क्रश खडीचा धंदा आपला आहे, जगाचा नाही. त्यामुळे सुधाकरसारखा लायक तरुण सध्या तरी माझ्या नजरेसमोर दुसरा कोणी नाही. सुधाकरला विचारायला पाहिजे. पळवाट नका हो काढू. साहेब, तुम्हाला चंदन व्हायचं आहे ना? क्रश खडीचा आपला सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. पुन्हा दुसऱ्यांदा विषयाची परीक्षा नाही बघायची. वैशू, आम्ही कुठल्या जन्मीचं तुझे देणेदार लागतोय का? साहेब, तुम्ही समजून घ्या मला. दुधानं तोंड भाजलंय, त्यातून स्त्री जन्म लाभलाय. बाबांनी कमवून ठेवलंय ते चोरा चिलटांच्या हाती लागण्यापेक्षा आमच्यासाठी झिजणाऱ्या निस्वार्थी माणसांसाठी सत्कारणी लागलं तर चांगलं. बरं, दुसरा विषय कुठला आहे? दुसरा विषय असा आहे की बाबा गेल्यापासून मला इथे फार असुरक्षित वाटायला लागलं आहे. आजूबाजूला कुणी नाही. संरक्षणासाठी एखाद्या धडधाकट बेडर माणसाची अत्यंत गरज आहे. औठव शेजारी जी ठेव्या साठप्याची खोली आहे तिथे राहील. विवाहित असला तरी चालेल. आहे ना, असा एक माणूस आपल्याकडे आहे. कोण? आपल्या खाणीवर काम करणारा शिवा बेलदार. तो नाही म्हणणार नाही. तिथे दगडांची झुंज देण्यापेक्षा आहे इथली रखवालदारी करायला तो आनंदानं तयार होईल. बागकाम करेल. त्याची बायकोसुद्धा घरातलं शेतातलं काम करत जाईल. मला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर साहेबांनी उपाय लगेच सुचवूनही टाकला. योग्य माणसाचं नाव सुचवलं आहे साहेब. शिवा प्रामाणिक आहे, इमान सोडणार नाही. 10वा झाल्यानंतर 1-2 दिवसांनी आपण त्याची समक्ष भेट घ्यायला जाऊ. जायलाच पाहिजे. दिरंगाई करता येणारच नाही. तुमची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. अपयश आलं ना की शत्रू चिडतो जास्त. नांदगावातली बहुतेक सगळी लहान थोर मंडळी 10व्यापर्यंत आम्हाला भेटून गेली. अपवाद होता फक्त नानांच्या कुटुंबियांचा. नाना नानी आल्याशिवाय राहिले नसते. संजय दादांनी त्यांना येऊ दिलं नसेल. विजय काय तो एकदा आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कमला मामींकडनं समजलं. विजय इकडं आल्याचं समजता त्या संजयच्या तळपायाची आगमस्तकाला भिडली. कोपऱ्यातली पहार उचलून विजयला मारायला धावला. नाना नसते ना तर विजयचा मोडदाच पाडला असता. नाना नानी ना बाहेर तोंड दाखवायची लाज वाटायला लागली. मामी, अहो, नानांची अवस्था ना धृतराष्ट्रासारखी झाली आहे. पुत्रमोहामुळे नानांना त्याच्या पापांवर पांघरून घालायला लागते. मला फार वाईट वाटलं. इलाजच नव्हता. गप्प राहणं भाग होतं. संजय दादा स्वार्थासाठी आमच्याशी एखाद्या हाडवैऱ्यासारखा वागत होता. मी मनात आणलं ना तर क्रशर खडीच्या चोरीच्या प्रकरणात त्याला सहज अडकवू शकेन. माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. पण बाबांच्या निधनामुळे मी आणखीन एकदा त्याला क्षमा करायचं ठरवलं आहे. अधूनमधून पावसाची रिमझिम चालू असतानाही दशक्रिया विधी नियोजनाप्रमाणे व्यवस्थित पार पडला. प्रवचनकार अतिशय अभ्यासू मिळाला होता. निरूपणासाठी त्यांनी अभंग फार मार्मिक निवडला होता. कुळाचे नावासी फासतो काळीमा, ऐसा पुत्र पोटी जन्मू नये. पापाची संतती मूढही म्हणती, ऐसी वंशावळ निपजू नये. प्रवचनानंतर आमदार माणिकराव देसाई
सभापती रावसाहेब सातकर आणि सब इन्स्पेक्टर माधवराव शितोळे यांच्या शुभ हस्ते नागेश्वर मंदिर, स्मशानभूमी आणि आरोग्य केंद्राच्या विकासासाठी प्रत्येकी 25,000च्या देणग्या देण्यात आल्या. 3-4 मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पसायदान झालं. कार्यक्रम संपला. भोजनाचा कार्यक्रम उरकायला दुपारचे 3 वाजले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता श्रीधर गुंजाळची बायको मला भेटायला आली. मी बैठकीच्या खोलीत आईबरोबर गप्पा मारत बसले होते. आमच्या जवळ आल्यावर ती अश्रू ढाळायला लागली. मला पाझर नाही फुटला. मी तिला विचारलं, का आलाय? उद्या तुम्ही जबाब द्यायला जाणार असं कळलं म्हणून तुमचे पाय धरायला आले. कसा जबाब देऊ मी? नानांनी चोऱ्या केल्या नाहीत, त्यांनी वटवलेले चेक आमच्या क्रशरचे खडीचे नव्हते, असा जबाब देऊ? एक वेळ माफ करा की अक्कासाहेब. मावशी, प्रकरण कोर्टात गेलंय. मुद्दे मला सकट सगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. माझ्या बाबांच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन नानांनी आम्हाला 5-6 लाखाला लुटलंय आणि तरीही म्हणता माफ करा. माझ्या हातात काही नाही मावशी, मी खोटा जबाब देणार नाही. बाय ग, का आमच्या दुःखावर डागणे द्यायला आली तू? तुझ्या नवऱ्याला आणि काळीवाडीच्या त्या काळतोंड्याला कोर्टात गुन्हा कबूल करायला सांग. जेवढ्याचा काळा बाजार केला आहे तेवढ्या रकमेची भरपाई करून द्यायचं मान्य करा म्हणावं, तर त्यांची शिक्षा थोडीफार तरी कमी होईल. आई सौम्य शब्दात गुंजाळबाईंना म्हणाली, मी माझं शात ऐकून तुमच्या रकमेची भरपाई करन. मग ते कोर्टात जा आणि न्यायाधीशांना सांग. शेडजींनी ठेवलेल्या विश्वासाचे तुम्ही छान चांगले पांग फेडलेत. हरामाचं खाऊन मौज मजा करताना लाज नाही वाटली तुम्हाला? कशाला मला वाईट साईड बोलायला लावते सगळं? हो, पण मला यातलं काय बी माहीत नाही आईसाहेब. मावशी, तुमच्या रडण्याचा काही उपयोग नाही होणार. जा आता. बयो, मावशीनं बाहेर घेऊन जा. निर्मुख पाठवू नको. जेवायला घाल आणि मग फाटकापर्यंत नेऊन पोचव. मी शांतपणे म्हणाले. बिचारीचा यात काही दोष नसणार याची कल्पना आल्यामुळे मी जास्त आगपाखड नाही केली. दुसऱ्या दिवशी जबाब देण्यासाठी मला पोलीस स्टेशनला जायला लागलं. एकटीच गेले. माझ्या आगमनाची वर्दी द्यायला एक पोलीस शिपाई शितोळे साहेबांच्या केबिनमध्ये गेला. मला लगेच बोलावून आलं. साहेब प्रेमानं म्हणाले, ये ये वैशाली ये. साहेबांच्या चरणस्पर्शासाठी खाली वागताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझा हात धरून साहेब म्हणाले, अगं हे पोलीस स्टेशन आहे वैशाली. म्हणून काय झालं? साहेब, श्रद्धास्थानं फक्त मंदिरात नसतात अहो. हे बघ, या कागदावर सोपस्कार म्हणून फक्त सही करून जा. त्यावर जे काही लिहायचं आहे ते मी लिहितो. साहेब, एकूण गैरव्यवहार किती रकमेचा आहे? 4,57,000. मला जो मनस्ताप झाला, तुम्हाला जी धावपळ करायला लागली, त्याचं काय? आरोपींकडनं याची भरपाई म्हणून आणखीन 50,000 जास्त मिळायला पाहिजेत. ते 50 आणि माझे 50 असे 1,00,000 रुपये मी तुमच्या स्वाधीन करणार. काय बोलतेस वैशाली? अगं, कायद्याचं रक्षण करण्यासाठी सरकार पगार देतं आम्हाला. आमचीही काही श्रद्धास्थानं असतात वैशाली. साहेब, अहो माझं बोलणं पूर्ण झालेलं नव्हतं. या पोलीस स्टेशन पुढे बरंच मोठं मैदान आहे. या मैदानातल्या एका कोपऱ्यात माझ्या वडिलांच्या स्मृतीखातर तुम्ही ही रक्कम खर्च करून छोटंसं पण सुंदर लक्ष्मीनारायणाचं मंदिर उभं करावं अशी माझी इच्छा आहे. रक्कम कमी पडली तर मी आणखीन देईन. अतिशय आनंदानं उठून माझ्या जवळ येत शितोळे साहेब म्हणाले, अगं मला भलतीच शंका आली होती वैशाली. पण वैशाली, पोलीस स्टेशनचं पावित्र्य वाढवण्यासाठी तू फार नाविन्यपूर्ण प्रस्ताव मांडलाय. इच्छा पूर्ण होईल तुझी. या मंदिरासाठी आम्ही सुद्धा खारीचा वाटा उचलू. कॉफी सांगितली आहे ती घे आणि मग निघ. हां. त्यानंतर तासभर मी कापड दुकानात थांबले. सगळा जुना स्टॉक दिवाळीपूर्वी आणखीन 10% डिस्काउंट वाढवून विकायला अण्णांना बजावलं. ऑफिसकडे गेले. वाटे दोन्ही चुका माझ्या लक्षात आल्या होत्या म्हणून शिंदेसाहेब, अशोक जेवायला गेल्यानंतर मी साहेबांना दिलगिरीच्या स्वरात म्हणाले, साहेब माझ्याकडनं 2 चुका झाल्या. कुठल्या चुका? खुलासेवर सांग. मग मी लक्ष्मीनारायण मंदिराचा आणि 10% डिस्काउंट वाढवण्याचा निर्णय सांगितला आणि अपराधी सुरात म्हणाले, क्षमा करा साहेब, या निर्णयांना तुम्ही विरोध केला नसता, पण हे निर्णय मी तुम्हाला विचारून घ्यायला पाहिजे होते. हे बघ वैशिव, तू काही चूक केली आहेस असं नाही वाटत मला. तू घेतलेले दोन्ही निर्णय मला आवडलेत. चल जेवण करून घेऊ. मी डबा नाही आणला, जेवायला घरी जाणार आहे. मी आणला आहे आपल्या दोघांचा डबा आणि तासाभरानं आपल्याला शिवा बेलदारला भेटायला जायचं आहे. आई वाट बघेल. खडी मशीनकडे जाणार आहे असं सांग. खाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम टाकून झाला का? नाही, निम्म काम बाकी आहे. अहो मग आपल्याला तुमच्या दुचाकीवरनं जायला लागेल.
वातावरणसुद्धा निवळल्यासारखं वाटतंय. नाही मग त्यापेक्षा आपण शिवाला इकडे बोलवलं तर? नको, या निमित्तानं माझी व्हिजिट होईल साहेब. 2-2:30च्या दरम्यान आम्ही खाणीकडे निघालो. मी साहेबांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या मागे बसले. सडक कच्ची होती. साहेबांना गोड स्वरात म्हणाले, मोटरसायकलवर बसायची सवय नाही मला साहेब. रस्ता खड्ड्याचा आहे, गाडी सावकाश चालवा जरा. अगं मला अजून गाडीला किक मारायची आहे. तू मोटरसायकलवरनं जायचा हट्ट नको होता धरायला. मी पाठीमागे बसली आहे म्हणून लाज वाटते का? नाही, लाज नाही वाटत, पण माझ्यासारख्या तरुणीला पाठीमागे बसून फिरायची तुमची पहिलीच वेळ असेल नाही का? अगं माझ्याकडे अद्याप गाडीच नव्हती अक्कासाहेब. फार पाठीमागे आहेत जगाच्या तुम्ही. जगाच्या पुढे पळणाऱ्या अनेकांच्या वाटात चुकल्या आहेत बरं का. साहेब, मनावरचं टेन्शन हलकं करण्यासाठी मी मुद्दाम मोटरसायकलवरनं जायचा हट्ट धरला. बाबांना विसरणं शक्य नाही म्हणून मी स्वतःला जास्तीत जास्त आनंदी ठेवायचा प्रयत्न करते. शिवा दगड फोडत होता. मोठमोठ्या कातळांचा चुटकीसरशी भुगा करत होता. आम्ही बोलावताच घाम पुसत समोर येऊन उभा राहिला. आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन बसलो. मी विषयाला सुरुवात केली. सगळी पार्श्वभूमी त्याला समजून सांगितल्यानंतर आमच्या संरक्षणासाठी नंदादीपवर येऊन राहायची त्याला विनंती केली. राहण्याची व्यवस्था, कामाचं स्वरूप आणि पगार साहेबांनी त्याला समजावून सांगितला. सगळं ऐकून घेतल्यानंतर शिवा हात जोडून आदरानं म्हणाला, अक्कासाहेब तुम्ही माझे अन्नदाते. तुमची सेवा चाकरी करताना स्वतःला धन्य समजल मी. आणि राहत्या घराशिवाय इथं आहे काय माझं? उद्याच्या उद्या तिकडं राहायला येतो. एक विनंती करतो, माझ्या पोरांच्या शिक्षणाची सोय करा. अरे ती चिंता करू नको शिवा. तुला अक्कासाहेब काहीही कमी पडू देणार नाही. फक्त एक लक्षात ठेव, इमान सोडायचं नाही. काळजी करू नका साहेब, अस्सल ब्यालदाराची अवलाद आहे आमची. आम्ही समाधानानं तिथनं निघालो. श्रोते हो, जोडीदार ह्या कादंबरीचा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.